नमस्कार. आज आपण मांडोगण फराटा येथे आहोत. यांची काय व्यथा आहे, यांची समस्या काय ते आपण ऐकून घेऊया. हां, सांगा आपलं नाव. विलास नाथू थोरात. बरं, हां बोला, आपलं काय समस्या आहे. PWC कंपनी ही झालं हां सगळं ते हां. फायनल केलं इथं परत रस्त्यापर्यंत हां क्रशिंग केलेले आहे. हां परत हां ते PWCच्या माध्यमातून हां हे करून दिले की अतिक्रमण आहे हां. पूर्णपणे बरं. मांडगण आणि तांदळे रस्त्यापासून हां जे क्रशिंग केलं ते पुढचं पण क्रशिंग नाही केलेलं, हां ते काढलं नाही हां. घरकुल म्हणून. हां ते एक घरकुल म्हणून असं ते पण अतिक्रमण होते पण ती पण हां. परंतु घरकुलाला इमारत नाही ना बांधतात. घरकुल म्हणजे ते कावलार असेल. ते हां कावलावर असून सुद्धा इमारत होती एक हां. ते थोरात म्हणून बरं. हां हां सुदाम थोरात हां. त्यांची जागा होती ती हां. त्यांनी जागा घेतलेली आहे. विकली. विकलेली विकता येत नाही ना, पण घेता येत नाही ना. त्याच्यामध्ये घरकुल हे प्रमाण होत नाही. हां, कारण बरोबर. ती जागा अगदी बरोबर. अतिक्रमणामध्ये होत हां नव्हती. हां हां तर ती पाडण्यात नाही आलेली. हां. म्हणजे सरकारचा काय नियम आहे हां. मला हेच म्हणायचं. अच्छा, की असं म्हणजे भेदभाव का होतो? गरिबांसाठी भेदभाव का होतो? भेदभाव का होतो एवढंच म्हणायचं. खूप चांगली आणि प्रतिक्रिया आहे. अतिक्रमण झालेलं आहे ते मला फोटो काढून घ्या माझं. हां. अतिक्रमण कुठे आहे बघा. बरं. म्हणजे जवळजवळ इथं असं इथं रस्त्यापर्यंत 15 फुटाचा आसपास आहे म्हणायचं. आसपास आहे. हां हे अतिक्रमण केलेलं आहे. हे असं काय होतं गरिबाला श्रीमंताला का असं भेदभाव करतात? हे पहा, या ठिकाणी हे अर्धवट अतिक्रमण इथपर्यंत हलवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर लेवलला हे आलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असं त्यांची मागणी असू शकते. आपली मागणी काय आहे? रस्त्यापर्यंत अतिक्रमण कसं केलेलं आहे म्हणजे बरं. अजून मग आता हे हटवले जावं, हे हटवलं जावं की असं राहावं? नाही नाही हटवलं जावं. हटवलं जावं. आपण मागणीवर ठाम आहात ना? मागणीवर ठाम आहात का? ह्या मागणीवर आपण कायम आहात का? कायम आहे 100% कायमच आहे की कारण गरिबांना आणि श्रीमंताला भेदभाव नको. हा हिशोब आहे माझा. अजून काय सांगायचं आहे आपल्याला? बाकी काहीच ना तुम्ही इतकं करून काय केलं आणि मग तिथं मग महादेव आढळत होते त्यांना तुम्ही हा असं सांगा ना. हां हां महादेव आढळत होतं तिथं त्यांना ते कमी करून द्यायला सांगितलं होतं किंवा काय केलं महादेव आढळची जागा होती ती. हां हां म्हणजे गरीब होता म्हणून त्यांना कमी करायला लावलं का तुम्ही? मग इथं काय करायला लावलं? हां. हा प्रश्न आहे ना माझा. बाकी काय नाही गरीब होता म्हणून तिथं ते सांगत तिथे नाही म्हणजे गरिबासाठी एक न्याय आणि श्रीमंतासाठी एक न्याय. हा, एक नाही असा नाही आहे. बाकी काहीच नाही. अजून काय सांगायचं का? काहीच नाही सरकार आहे ना आणि ही ग्रामपंचायत बरं, याबद्दल आपण ग्रामपंचायतला अर्ज देणार की मागणी करणार काय? मागणी करणारच आहे पण हां प्रत्येक प्रसार माध्यमातून करणार मी. चालतंय. ओके, धन्यवाद.